नमस्कार, मैं अतुल जैन। नेता ने 24/7 में आप सबका हार्दिक स्वागत करता हूं। आज हमें यहाँ कोलडोंगरी विभाग में बल्लू यादव चाल गली नंबर 1 है। यहाँ पर पहले नगर सेवक अभिजीत सामंत जी थे। जो अभी तो फ़िलहाल आज के समय में बहुत समय से नगर सेवक चुने नहीं गए, लेकिन आज भी हम देखें तो अभिजीत सामंत जी यही यहाँ पर ध्यान दे सकते हैं, क्योंकि अभी कोई चुनाव नहीं हुआ था। तो पिछले 5 साल में उन्होंने जो काम किए थे वो इस विभाग में थे, लेकिन जिसमें सबसे बड़ा विषय था वो यही था कि तेली गली जो रोड है वहाँ से निकल के जो शिवाजी चौक के लिए एक रास्ता निकलने वाला था, तो उसका एक आधा रास्ता बन के तैयार है, लेकिन उसमें कुछ अड़चनें ऐसी आ रही थी कि यहाँ पे कुछ स्लम्स है। तो ये जो स्लम्स है वो किस तरह से बिना परेशानी के लोगों को तकलीफ़ ना हो और यहाँ से रास्ता शुरू हो, यहाँ पर अभी सामंत जी जो नगर सेवक हैं उनके मन में एक ख्याल था, और इसी को लेकर आज हम यहाँ पर आए हैं और जानते हैं कि विभाग में किस तरह से उन्होंने काम किए हैं। तो कुछ लोग हमारे साथ हैं, आइए बात करते हैं। तो जैसे कि हमने देखा कि यहाँ पे कुछ लोग हमारे साथ मौजूद हैं। इनसे हम बात करेंगे कि यहाँ पे जो वार्ड क्रमांक 84 है, वो 84 वार्ड के जो अभिजीत सामंत जी थे उन्होंने किस तरह से विभाग में काम किए हैं। और सबसे बड़ा विषय यही था कि यहाँ पे जो रास्ते का विषय है वो तेली गली से निकल के सीधा शिवाजी चौक ये रास्ता यहाँ पे मिलने वाला है। सबसे बड़ा ये काम अगर होता है तो लोगों के लिए बहुत बड़ी सुविधा होगी, क्योंकि मुंबई में रास्तों के लिए जो जितने भी रास्ते हो वो कम है। तो इसी माध्यम से कुछ अड़चनें थी। तो आइए जानते हैं किस तरह से यहाँ पे काम हो रहा है। हमारे साथ राज गुप्ता जी है। राज जी, आप मुझे बताइए कि जैसे कि अभी सामंत जी पिछले 5 साल यहाँ पे नगर सेवक थे, पिछले 3 साल से नगर सेवक ना होने के बाद लोगों को बहुत परेशानी हुई कि लोग किस तरह से लोगों की सेवा की जाए। तो जो नगर सेवक थे उन्होंने अपना विभाग में बहुत अच्छी तरह से ध्यान देने की कोशिश की, और इसी माध्यम से अभी सामंत जी ने भी यहाँ पे काम किया है। किस तरह से यहाँ पे वार्ड क्रमांक 84 में काम हुआ है? वार्ड क्रमांक 84 में जब नगर सेवक थे अभिजीत सामंत जी, तब भी उन्होंने जो भी कंप्लेंट आ रही है, जो भी काम हो सकते थे अपने निधि के थ्रू या ऐसे प्राइवेटली जो काम हो सकते थे उन्होंने किए। और जब नगर सेवक का कार्यकाल ख़त्म हुआ तो डायरेक्ट निधि नहीं आती थी, बट वाया वाया बीएमसी के थ्रू जो भी कंप्लेंट्स आती थी, जो भी काम होता था, चाहे ये टॉयलेट रिपेयर का हो, लादी गटर का हो या अन्यत्र जो भी काम रहे डेली यूज़ के, वो बेसिस पे होते रहे, कंटिन्यू बेसिस पे करते रहे। इसमें कोई ऐसा नहीं हुआ कि कोई काम आया हो नहीं किया हो। हाँ, कुछ काम जल्दी हुए, कुछ काम देरी से हुए, लेकिन काम सारे हुए हैं। राज जी, बड़ा विषय था कि जो साईं बाबा मंदिर जो बाहर है वहाँ पे पिछले कई सालों से वो रास्ता नहीं बना था। हाँ। क्या कारण था? क्योंकि वो रास्ता बनना बहुत ज़रूरी था, बहुत ख़राब रास्ता था। वो रास्ता नहीं बनने का कारण एक्चुअली वो रोड आधा हो गया है, जो एसआरए में जो सोसाइटीज़ की वहाँ तक पूरा हो गया, लेकिन उसके बाद चाली जो स्लम के एरिया आ रहे थे, फिर आगे तबेला है, उसके आगे सहार रोड को लग के कुछ कमर्शियल प्रॉपर्टीज़ है, तो वो उन्होंने स्टे ऑर्डर लिया हुआ है उस पर, और स्टे ऑर्डर उनका खारिज हो गया था। उसके बाद भी वो नहीं बन पाया क्योंकि उनको विस्थापन करना होगा, उनका विस्थापन करेंगे, और बारिश का टाइम चल रहा था उस समय, तो उस समय वो टाल दिया गया कि बारिश में विस्थापन नहीं करना है, तो उस वजह से वो फिलहाल टल गया है। हमारे साथ और भी कुछ लोग हैं. दादा, काय म्हणाल? वॉर्ड क्रमांक 84 हा विभाग, हा कोलडोंगरीचा विभाग आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे अभिजीत सामंत जी हे गेली 5 वर्ष काम करत असताना आपल्याला दिसले. कसं काम झालंय आणि काय त्रुटी आहेत असं तुम्हाला वाटतंय, किंवा कशा पद्धतीने काम अजून झालं पाहिजे? सांगितलेले कामं केलेले आहेत तसे. टॉयलेटचं काम असेल, दरवाजाचं काम असेल, ती कामं केलेली आहेत. काही महिला आपल्यासोबत आहेत. हेच सांगायचं होतं की ज्या पद्धतीने आपल्या विभागामध्ये मूलभूत सुविधा म्हणजे जसं टॉयलेट्स वगैरे असतील त्या फार महत्त्वाच्या असतात. कसं बघताय काम, तुमच्याकडे झालेलं काम, आणि या विभागात रस्ता जो हा कनेक्ट होणार आहे कोलडोंगरीच्या शिवाजी चौकाला, याबाबत थोडंसं काय म्हणाल? टॉयलेट का काम तो सब हुआ है, अपना लादी वगैरह का भी जितना काम है सब हुआ है, गटर का भी काम सब हुआ है। और रास्ते का तो इतना आइडिया नहीं है, लेकिन हमारी चाली में जितना अरिजीत सावंत की वजह से सारा काम हुआ है। तुम्ही काय सांगाल ज्या पद्धतीने इथे विभागात काम होत आहे आणि नाही रस्ते वगैरे, रस्त्याचा जो विषय आहे
तो अर्धवट पडलेला आहे. तुम्ही बाहेर बघत असाल साईबाबा मंदिरच्या पुढे, तो शिवाजी चौकला कनेक्ट होणार आहे. कसं बघताय? कारण का काही लोकांना या ठिकाणी नगरसेवक अभिजित सामंत यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्यांनी सुद्धा म्हटलं की काही लोकांना इथे जे शिफ्टिंग करावी लागेल तर त्यांना कुठला त्रास होऊ नये आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने रस्ताही हो आणि त्यांनाही त्यांचं घर चांगल्या पद्धतीने मिळावं असं त्यांनी मला सांगितलं. तुमचं काय मत आहे रहिवाशांचं? हो, व्यवस्थित झालं पाहिजे रस्ता आणि कोणाला त्रास नको व्हायला, हीच प्रार्थना. या ठिकाणी डेव्हलपमेंट आहे का? डेव्हलपमेंटचं अजून काही आयडिया नाही आहे. तो अशा पद्धतीने काही लोग आपल्या सोबत आहेत. भाई मुझे बताइए कि जो हिसाब से ये जो रास्ते का विषय है, हाँ। यहाँ पे थोड़ा सा इश्यू ऐसा था कि कुछ लोगों को लगता था कि हमें कहीं दूर फेंक दिया जाएगा, उस डर से कोई सपोर्ट नहीं कर रहे थे, ऐसा कुछ विषय था क्या? हाँ, लोगों को मन में भ्रांति जरूर थी कि यहाँ से खाली करा जाएगा, रोड कटिंग में जाएगा तो बहुत दूर फेंक दिया जाएगा, वो वैसी थी और वो इशू अब भी बना हुआ है उनको। लेकिन नगरसेवक अभिजीत सामंत जी ने उनसे भेंट की थी, उनको बताया था कि जहाँ तक हो सके अभी अपनी गवर्नमेंट है उनसे बात करके एक पर्टिकुलर एरिया में ही, मतलब आसपास में ही उनको घर दिलाने की कोशिश की जाएगी, ऐसा है। थैंक यू. हा जो विभाग आहे तो हा अत्यंत सुंदर असा साईवाडीचा हा विभाग आहे, जो तेली गली हा विभाग म्हटला जातो. तेली गलीतील साईवाडी हा परिसर आहे आणि या परिसरातून हाच रस्ता जो आहे इथून जाणार आहे. हा रस्ता सरळ शिवाजी चौकात आणि अत्यंत लोकांना सुविधा मोठी होणार आहे, कारण काय वळसा मारून त्यांना या पार्ल्याच्या विभागात जावं लागतं, तर एकदम सोपं होणार आहे. आणि आपल्यासोबत उदय यादव जी आहेत. उदयजी, कसं सांगाल तुम्ही? तर एकदम सोपं होणार आहे. आणि आपल्यासोबत उदय यादव जी आहेत. उदयजी, कसं सांगाल तुम्ही? ज्या पद्धतीने गेले अनेक वर्ष हा रस्ता अर्धवट सोडलेला आहे आणि हा रस्ता पूर्ण होणार आहे, कधी पूर्ण होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे आणि काही लोकांना विस्थापित केला जाणार आहे, तर ते कशा पद्धतीने त्यांना त्रास न होता करण्यात येणार आहे काम, हे तुम्ही सांगा ना. आमचे इथल्या रहिवाशांची अपेक्षा तीच आहे की लोकांना इथेच जे स्थानिक आहेत ते स्थानिक कुठेच त्यांना घरं मिळावी आणि जो रस्ता एवढा वर्षानुवर्ष अडकलेला आहे तो लवकरात लवकर चालू करण्यात यावा. त्यानिमित्ताने म्हणजे लोकांचे जरा सोय होतील, ड्रायव्हिंग वगैरे गाड्यांसाठी काय प्रॉब्लेम होणार नाही आणि इथल्या लोकांना पण रिहॅबिलिटेशनमध्ये काय कुठे नवीन घरं मिळतील एरियाजमध्ये, तर तेच आमचं मत आहे. आणि ज्यामध्ये तुम्ही सांगताय की या विभागामध्ये काही कामं अभिजीत सामंतजींच्या माध्यमातून झाले, तर हा जो महत्त्वाचा विषय तुम्ही गटरांचा विषय होता तो काय विषय? हो, ॲक्च्युली आम्ही पण इथेच राहतो, बाजूच्या SRAमध्ये राहतो, पण आमचा येता जाताना रस्ता हेच आहे आणि 2-3 वेळा इथे लोक वगैरे पडलीत, ते पायरी वगैरे नव्हते, बिल्डरचं दुर्लक्ष होता आणि हा एरिया जो आहे तो बिल्डिंग डिपार्टमेंट अंडर आहे, बिल्डरकडे आहे, अजून BMCला हँडओव्हर झालेला नाही आहे ह्या गटारापर्यंत. तर हे पायरी वगैरे आम्ही तुटलेले होते, तर मी सामंत साहेबांशी बोलून त्यांना रिक्वेस्ट करून हे आम्ही पायऱ्या नवीन त्यांच्या माध्यमातून बनवून घेतल्या. मग इथल्या गटर वगैरे सगळे हे वॉल डॅमेज झालेले, पूर्ण वॉल आणि वरचे जे स्लॅब्स आहेत ते स्लॅब्स तुटून आतमध्ये गटरीत पडलेले. बिल्डरला वारंवार सोसायटीकडून आणि आमच्याकडून कंप्लेंट करण्यात आली, त्यांना कळवण्यात आलं की इथे त्रास होतो आहे, पूर्ण डेब्रिस पडले आहेत, गटर भरून गेलं आहे वगैरे, पण त्यांच्याकडून काहीच कारवाई केली नव्हती. मग अभिजीत सामंत साहेबांना आम्ही विनंती केल्यावर त्यांनी तात्काळ बिल्डरच्या माणसांना व आपल्या BMC ऑफिशियल्सला बोलवून घेतले. ते पूर्ण एरिया आपला हा स्वच्छ करून घेतला, रॅबिट काढण्यात आले, भरपूर काय बाटल्या वगैरे होत्या आणि पूर्ण गटर जाम होती. वर्षानुवर्ष इथे लोकांची घरं कमरेपर्यंत बुडून जायची पावसाळ्यात, पण आत्ता 3 वर्षापासून जेव्हापासून हे काम करण्यात आलेलं आहे, 3 वर्षापासून एकही पायापर्यंतही पाणी साठत नाही घरात आणि सगळे म्हणजे खुश आहेत तेव्हापासून.
24/7मध्ये साहेब काय विषय आहे की नेमकं आपण बघतोय की ज्या पद्धतीने आपल्या या विभागामध्ये एकतर महत्त्वाचा विषय आहे तो गेली अनेक वर्ष तो तेली गलीपासून हा शिवाजी चौकापर्यंतचा महत्त्वाचा रस्ता जो पारण्याला अगदी 2 मिनिटात जोडणारा रस्ता आहे तो थांबलेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी धडपड करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला यश कुठेतरी मिळतंय की नाही हे मला समजून घ्यायचं आहे. आणि त्याचसोबत काही विषय असे झाले की काही राजकारणी इथे आले आणि त्या ठिकाणी लोकांमध्ये येऊन विचारपूस करत होते. काय घटना घडल्या कारण तुम्ही त्या लोकांच्या मध्ये असता साहेब. आणि आता काय निवडणुका आल्या की सगळे लोक काम करतात, आम्ही त्यांचं स्वागत करतो. पण तुम्ही मला परवा प्रश्न विचारलात की असं तुमच्या वॉर्डमध्ये अशी तक्रार आहे तर परिस्थिती काय आहे. मी पण उत्सुक होतो तुम्हाला सांगायला. तुम्ही 2 गोष्टी आहेत. एक तर रस्त्याचा विषय आहे. रस्त्याचा विषय असा की 2017 साली मी निवडून आल्यानंतर त्यावेळी आमचे देवेंद्र कुमार जैन आपले वॉर्ड ऑफिसर होते आणि ते म्हणाले अभिजित आपल्याला हा रस्ता काढला पाहिजे. पण त्यावेळी पक्षाने मला स्थायी समितीमध्ये पण सदस्य म्हणून काम करायला हे दिली होती, एक संधी दिली होती. आणि त्यावेळी मी बघत होतो की मुंबईमध्ये जे अशा प्रकारचे रस्त्यातले किंवा वॉटर पाईपलाईनच्या जवळचे जे झोपड्या होत्या, पात्र असतील त्या, अपात्रचा प्रश्नच नव्हता, त्यांना सगळ्यांना उचलून माहुलला टाकण्यात येत होतं. आणि त्यावेळी मी ते माहुलला टाकण्याचा आम्ही विरोध केला होता की अरे बाबा तिकडे प्रदूषण आहे. पण त्यावेळेचे जे सत्ताधारी होते त्यांनी काही ऐकलं नाही आणि प्रशासनाशी हे करून त्यांनी सगळ्यांना माहुलमध्ये शिफ्ट केलं. आणि नंतर मग ते विषय कोर्टात गेले, प्रदूषण, मग तो विषय थांबला. पण दुसरा तो जे जागा देत होती ती दिंडोशीमध्ये होती, दिंडोशीमध्ये पठाणवाडी. माझ्या वॉर्डमध्ये राहणाऱ्या कुठल्याही नागरिकांना रोड व्हायला पाहिजेच, पण रोड होत असताना तिकडे साधारण 50 ते 52 घरं बाधित होत होती आणि त्या सर्वांना इकडून उचलून दिंडोशी म्हणजे असा एक परिस्थिती आहे की म्हणजे आगीतून फोफाट्यात अशातली परिस्थिती. मी जास्त बोलणार नाही कारण त्याच्यावरती वाद होतील. पण दिंडोशी या माहुलला नेण्यापासून मी परावृत्त केलं आणि मी आत्तापर्यंत जे वॉर्ड ऑफिसर आले त्यांना मी एकच गोष्ट सांगितली, साहेब हा रोड झालाच पाहिजे. पण इकडे जी काय 50-52-60 घरं जी मध्ये येतात रस्त्याच्या मध्ये, त्यांचं जे आपण रिहॅब करणार आहोत ते अंधेरी, जोगेश्वरी अशा आसपास कुठेतरी केलं पाहिजे. दुर्दैवानं आमच्याकडे PAP अवेलेबल नाही आहेत असं सांगण्यात येतं. मी म्हटलं जोपर्यंत PAP अवेलेबल नाही आहे तोपर्यंत आपण हे करू नका. इकडे काय झालेलं आहे, 17 साली ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी इकडे एका डेव्हलपरने तिकडे ॲनेक्शर केलं. पण ॲनेक्शर दाखल झाल्यानंतर त्याच रोडच्या मध्ये येणारं त्या झोपड्या ज्या त्याचं, पण ॲनेक्शर दाखल झाल्यानंतर एका दुसऱ्या मालकाने सांगितलं, भूखंड मालकाने सांगितलं की ही जागा माझी आहे आणि हा वाद कोर्टामध्ये चालू आहे. त्याच्यामुळे तिकडे डेव्हलपमेंट होत नाही आहे. ती जर डेव्हलपमेंट झाली तर निश्चितच तिकडच्या लोकांना घरं मिळतील जी पात्र आहेत त्यांना नियमानुसार आणि हा रस्ता मोकळा होईल. त्यावेळी हा रस्ता होणं ही काळाची गरज आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की आम्ही भारतीय जनता पक्ष रस्ते आणि ब्रिज ह्याच्या मागे सतत लागत असतो. काही ना काही जिथे ते शक्य आहे तिथे आपण बॉटलनेक्स काढतो आणि हे करत असतो. त्यामुळे ह्या रस्त्याच्या मागे आम्ही आहोतच. पण ह्या झोपडपट्ट्यांचा मला असं वाटतं की सहानुभूतीने विचार करून आपण त्यांना सरकारने आणि प्रशासनाने त्यांना जागा दिली पाहिजे, मनपाने त्यांना जागा दिली पाहिजे. खरं तर दुसरा विषय असा की काल परवा जे तुम्ही मला म्हणाल की ते रस्त्यावर टॉयलेटचा प्रश्नच येत नाही. कारण मला असं वाटतं की सिवरेज करता, तुम्हाला मागे एकदा मी बोललो होतो की सिवरेज करता 30 वर्ष जुना जो प्रश्न होता तो मायक्रो टनेलिंग करून साधारण 3-4 हजार घरांचं सिवरेजचं माहिती आणि ते आता पुढच्या 1-2 महिन्यात ते सिवरेज चालू होईल. पण ही जी टॉयलेट्स आहेत, ही टॉयलेट्स मला असं वाटतं की आपल्या विभागात असं कुठलंही टॉयलेट नसावं की ज्याचे आपण रिपेअर केले नाही. शेवटची काही 3-4 टॉयलेट्स जी राहिली होती, म्हणजे मी तुम्हाला सांगतो शिवाजीनगर असेल, कलेक्टर चाळ असेल, अशी 4 टॉयलेट्स आपण आत्ता लॉट 12 अंतर्गत करतो. आणि काल परवा जो विषय झाला तो मला असं वाटतं की त्या विभागामध्ये एक 12 सीटर टॉयलेट आहे जे आम्ही साधारण 2019-20मध्ये एकदा रिपेअर केलं होतं आणि आत्ता एक परवा ते मागच्या वर्षी आम्ही ते रिपेअर केलं आणि एक 4 सीटर टॉयलेट आहे ते पण आम्ही मागे एकदा रिपेअर करू. म्हणजे आत्ता पण जरी तुम्ही व्हिजिट केली, माझी विनंती आपल्याला की आपण ती व्हिजिट करावी, बघावी टॉयलेटची परिस्थिती काय. आणि मला असं वाटतं तिकडे टॉयलेटची काही हे नाही आहे. ठीक आहे, राजकीय पक्षांचे पुढारी जे व्हिजिट करतात त्या लोकांना काहीतरी बोलावं लागतं आणि ते बोलण्यातून पण मला असं वाटतं बोलण्यात पण काहीतरी तारतम्य बाळगलं पाहिजे. रस्त्यावरती आज मुंबईमध्ये मला असं वाटत नाही एखादा परिसर असेल तर की रस्त्यावरती लोकांना शौचाकरता बसावं लागतं. शौचालय खराब असतील तर ती रिपेअर, पण ही शौचालय तर नुकतीच रिपेअर झालेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्याच्या पुढे जाऊन म्हणजे
माननीय लोढा साहेबांशी आणि आयुक्त साहेबांशी मीटिंग झाली त्यावेळी मी प्रस्ताव ठेवला की ही शौचालय दिवसातून किमान एकदा महानगरपालिकेकडून सफाई झाली पाहिजे. आणि जर होणार नसेल, मला आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे, मध्यंतरी ते चालू पण झालं होतं, मी त्याला म्हटलं की तुमचं होणार नसेल तर सांगा, मी माझ्या वॉर्डातील अशी जी सार्वजनिक शौचालय ती मी स्वतः दिवसातून एकदा सफाई करून. त्यामुळे शौचालयाची मरम्मत असो, त्याचं मेंटेनन्स असो, काही प्रश्न नाही. मला असं वाटत नाही की इथे कुठेतरी असा प्रश्न आपण लोकांमध्ये जाऊन ह्याची स्वतः जाऊन वाटतं छानबीन करू शकतो. धन्यवाद.